स्वागत करणं ही आमच्या हिंदू समाजाची खऱ्या अर्थानं परंपरा आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर देवरावजी होळी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकुशल कार्यसम्राट म्हणून ज्यांची आपल्या मतदारसंघामध्ये ख्यात कीर्त आहे असे या ठिकाणी आदिवासींची खरी ओळख म्हणजेच वारली चित्रकला आणि त्या वारली चित्रकलेची भेट देखील या ठिकाणी या प्रदेशाध्यक्षाला ताराचंद्रजी पवार साहेब आणि गोविंदजी भला साहेब यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात येते। त्याचबरोबर या ठिकाणी आमदार योगेशजी सागर प्रभारी आदिवासी आघाडी यांचं स्वागत करण्यासाठी मी गजाननजी गोरे साहेब आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी योगेशजी सागर साहेबांचं स्वागत करायचं, त्यांचा सन्मान करायचा आहे। शुभ हस्ते या ठिकाणी आमदार योगेशजी सागर साहेब यांना सुपूर्द करण्यात येते, त्यांचा सन्मान करण्यात येतोय। धन्यवाद। तालुका पूर्व यांच्या स्वागतासाठी मी रमेशजी उघडा आहे माननीय श्री विठ्ठलजी रामसे या ठिकाणी ताराचंदजी पवार साहेबांचं स्वागत करायचं आहे। मी स्वागत करतोय उपस्थित सर्वांचं। मध्य प्रदेशच्या बॉर्डरला बैतूल म्हणून आहे, तिथे होते। आज मुंबईच्या बैठकीत आहे, आज ठाण्याला आहे, तिथे मुरबाडला उद्या एक दिवस थांबून ते परत यवतमाळला राहणार, परत यवतमाळ करून ते परत नाशिकला येणार, धुळ्यावर जाणार, नंदुरबार करणार, तिथून परत ते चंद्रपूरला जाणार आणि शेवटला गडचिरोली करणार। एवढा मोठा प्रवास हे करतायत, त्यांचा आपण सगळ्यांनी मिळून जोरदार टाळ्यांचं स्वागत करतो। कल्याण आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष राहुलजी थेटे साहेब यांना देखील विनंती करतो आपण। अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय देवरावजी होळी साहेब या ठिकाणी आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत आलेले महाराष्ट्र प्रभारी अनुसूचित जमातीचे आपले दुसरे आमदार या ठिकाणी योगेशजी सागर साहेब आपणास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी आपल्या मंडळाचे पूर्वचे अध्यक्ष दीपक पवार, या ठिकाणी अशोकजी आमचे ठाणा जिल्ह्याचे ताराचंद्र पवारजी अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष, या ठिकाणी रामभाऊ दळे असतील, किसनजी गिरा, या ठिकाणी आमचे डामसरना असतील, अनिलभाऊ घरात असतील, नंदाताई उघडा, या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी पत्रकार मित्रही उपस्थित आहेत। निश्चित पद्धतीने या भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वाच्या निमित्ताने अतिशय तळमळीने या ठिकाणी आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष होळी साहेब आपल्या बैठका घेत आहेत। त्या अनुषंगाने त्यांची पहिलीच बैठक यवतमाळ या ठिकाणी झाली। त्यानंतर आपल्याच या ठिकाणी ठाणे जिल्ह्याची बैठक घेण्यासंदर्भातील त्यांनी आम्हाला या ठिकाणी सूचित केलं आणि ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड या ठिकाणी आपली या अनुसूचित जमाती मोर्चाची बैठक आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली। निश्चित पद्धतीने या ठिकाणी साहेब आम्हाला अभिमान आहे, आमच्या या दुर्गम भागातही आपण या ठिकाणी आज झंझावात या ठिकाणी चालू आहे। आमच्या आदिवासी समाजामधील भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे हे सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून आपण या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजासाठी काय करत आहोत, आपण त्या समाजासाठी काय करणार आहोत, त्यांच्या विकासासाठी काय करणार आहोत, हे या ठिकाणी पार्टी म्हणून आपण त्यांना मार्गदर्शन करणारच आहात। परंतु
अलीकडच्या काळामध्ये आमचे बहुतांश या ठिकाणी जमलेले सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, त्यांना कल्पना आहे की अनुसूचित जमातीच्या आदिवासी समाजासाठी घरकुल सारखी योजना अतिशय प्रभावीपणे या सरकारमध्ये राबवली जात आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या आदिवासी कुटुंबातील गरीबातील गरीब कुटुंबाला एक चांगलं घर या ठिकाणी मिळत आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एनडीए सरकारच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे या समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना माझ्या तळागाळातील आदिवासी बांधवांच्या पर्यंत पोहोचतात। हीच या ठिकाणी फार मोठी जमेची बाजू या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आहे। कारण या ठिकाणी मगाची घोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतीय जनता पार्टीचं ब्रेद वाक्यच आहे की प्रथम राष्ट्र, तदनंतर पक्ष आणि शेवटला आपण, अशा पद्धतीच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत सरकारचे ध्येय धोरण कशा पद्धतीने पोहोचतील या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि देशातील नंबर 1 पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आज मोठ्या याच्याने दौलाने चालत आहे। निश्चित पद्धतीने या ठिकाणी हे सर्वच मंडळी आपणास मार्गदर्शन करणारच आहेत, परंतु आपणही आपल्या समस्या या ठिकाणी मांडाव्यात अशी मी आपणास विनंती करतो की खऱ्या अर्थाने माझा आदिवासी समाज आज या ठिकाणी 78 वर्षे स्वातंत्र्य काळानंतरही जर आपण कुठेतरी मागे असू तर याच्या अगोदर सरकार होती ज्यांनी 65 वर्षे जर शासन चालवलं असेल आणि आज ते जर सांगत असतील की आदिवासी समाजासाठी आम्ही हे केलं ते केलं, परंतु आजच्या घडीला या ठिकाणी माझा आदिवासी समाज आज मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढे येत चाललेला आहे, माझा कार्यकर्ता घडत चाललेला आहे। आज या ठिकाणी भारतीय इतिहासातील काही गोष्टी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घडताना आपण बघत आहोत। देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजातील महिला या ठिकाणी राष्ट्रपती पदावर कोणी विराजमान करू शकत होता तर तो भारतीय जनता पार्टी या पक्षाने आपल्या आदिवासी समाजाला न्याय देण्याच्या कार्यात काम केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी राज्यसभेवर मी सांगतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या नागपूरच्या ताई किंवा इतर ताई राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली, ही खऱ्या अर्थाने माझ्या आदिवासी समाजाच्या अभिमानाची गोष्ट आहे। निश्चित पद्धतीने या ठिकाणी कोणी कितीही काही वर्गना करो, काही नेरेटिव्ह या ठिकाणी आपल्याला सांगून, परंतु भारतीय जनता पार्टी हा पक्ष आदिवासी समाजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने तळमळीने चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सोबत काम करण्यासाठी आहे। त्यामुळे कोणी कितीही नेरेटिव्ह सेट करू द्या साहेब, परंतु माझा आदिवासी समाज आता या ठिकाणी हुशार झालेला आहे, शिक्षण घेतो आहे आणि निश्चित पद्धतीने या ठिकाणी चांगल्या प्रभावामध्ये येत आहे। त्यामुळे कोणी काहीही सांगत असेल तरी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला माझा आदिवासी समाज खऱ्या अर्थाने या ठिकाणी समजून चुकलेला आहे की आमची प्रगती कुठे होत असेल तर ती भारतीय जनता पार्टीमध्येच होईल याचा विश्वास या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना आहे। निश्चित पद्धतीने मागील काही विषय या ठिकाणी साहेब होते, देशाचा पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळीजी मंचावर, हा समाज भारतामध्ये एकही राज्य असं नाही की त्या राज्यात या समाजाचं वास्तव्य नाही आहे। या समाजाने मूळ संस्कृती, या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी, या संस्कृतीला स्वतःच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अनिष्ट बाबत न आणता चालू करण्यात ठेवण्याची ठेवणा केली असेल, सांभाळून ठेवली असेल तर मला गर्व आहे माझ्या देशाच्या या वनवासी आदिवासी बंधूंनी आणि भगिनींनी त्या तयार करून आणि सांभाळून ठेवल्या आहेत। आदिवासी समाजासाठी बरेच वर्ष सरकारी योजना किशनची चालत आहे। आपण बघतोय की जवळजवळ 10-11-12% अर्थसंकल्पातील निधी हे आदिवासी कल्याणासाठी ठेवले जातात। याचा उल्लेख आता शहापूर तालुक्याचा करताना सन्माननीय सदस्य म्हणाले, शहापूर तालुक्यातले वाडे तांडेपाडे हे 67 रस्ते स्वातंत्र्यानंतर जर 75 वर्ष देश साजरा करतोय स्वातंत्र्याचा आणि त्यानंतर सुद्धा तिकडचे रस्ते होत नसतील तर ह्या गोष्टीला कुठेतरी आवाज घेतला पाहिजे आणि निश्चितपणे मी सांगतोय की किशनजीच्या माध्यमातून
आमच्या माध्यमातून पुढच्या विधानसभेच्या अधिवेशनात याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. किशनजींचे रस्ते मी पाहिले आता येत येताना. योगायोगाने कल्याण मुरबाड चार मार्गी रस्त्याने न येता मला वेगळ्या रस्त्याने यावं लागलं. मी आंबेवली टिटवाले रस्त्याने मी आलो. छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तुमच्या या मुरबाड परिसरातील आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे तयार केले. काही रस्त्यांची कामं सुरू आहेत. शाळांच्या अतिशय व्यवस्थित शाळा मी येताना बघत आलो. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, रंगरंगोली असेल, मैदान असेल, शाळांची बाकीची व्यवस्था असेल, चांगल्या पद्धतीने त्या तिकडे उभी करण्यात आली. माननीय पंतप्रधानांचा आपण जेवढं मानू तेवढं आभार मानूया. या देशामध्ये काँग्रेसने आदिवासींना जेवढं पिळलं, आदिवासींना केवळ वाऱ्यावर सोडलं, आदिवासींची मतं घेऊन आदिवासींच्या माध्यमातून सरकार बनवले, परंतु आदिवासींना कधी कुठल्या प्रकारची योजनेचा शेवटचा लाभ शेवटचा परिवारपर्यंत पोहोचेल या संदर्भामध्ये काँग्रेसने कधीही कष्ट केलं नाही, कधीही कष्ट केलं नाही. आणि आपल्याला माहिती आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सामान्य माणसांच्या घरापर्यंत त्याला देणारे लाभ हे कुठलाही एजंट दलालच्या माध्यमातून त्याच्या खिशात न जाता सामान्य परिवाराच्या घरात गेलं पाहिजे. त्यासाठीची पहिली जर कोणी सुरुवात केली असेल तर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये राष्ट्रपतींच्या परंपरेमध्ये काँग्रेसने सर्वप्रथम आदिवासींना कधीही त्याची प्राथमिकता दिली नाही. आपण बघत असाल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी आपण सर्व विदितात श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पहिली आदिवासी राष्ट्रपती या देशामध्ये जर काँग्रेसची लोक राष्ट्रपतींना बघून कशा पद्धतीने वागतात, राष्ट्रपतींच्या बाबतीत काय काय बोलतात, राष्ट्रपतींच्या शिक्षणासंदर्भात, राष्ट्रपतींच्या वर्णाच्या संदर्भात, राष्ट्रपतींच्या सगळ्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या ज्या ज्या कॉमेंट्स आहेत राहुल गांधी पासून त्यांचे नेत्याचे आपण ते पाहतोय. आणि म्हणून या देशामध्ये आदिवासीयांचा स्वतंत्र बुलंद आवाज उभा करण्यासाठी त्यांना त्या जागेवरती त्यांचे घर मिळवण्यासाठी मला असं वाटतंय की आपल्या देशामध्ये वनपट्ट्याची योजना जर कुठे सुरू झाली असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये वनपट्ट्याची योजना सुरू झाली. काही प्रमाणात अडचणी असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अडचणी असतील, त्यांचे लँडमार्किंगच्या अडचणी असतील, पण कुठल्याही आदिवासींना वनपट्टाशिवाय ठेवणार नाही. कुठल्या आदिवासींच्या जमिनीला वनपट्टा मिळत नसेल तर सरकारच्या माध्यमातून त्यांना करायला बाध्य करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे आमदार मिळून आणि या सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे आपले संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदिवासींचे असे जर प्रश्न असतील तर त्याला निश्चितपणे सोडवले जातील. घरकुल योजनेच्या अंतर्गत आपल्याला भयंकर आपण बरोबरीने काम करतोय. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला ही पण माहिती असावी की मुंबईच्या जवळ असून सुद्धा काही आमच्यावर समस्या आहे आणि म्हणून तुम्ही इथं आले त्याबद्दल खरं मी तुमचा मनापासून आभार मानतो. सागर साहेब तर माझे आम्ही शेजारी सभागृहात सुद्धा शेजारी मंत्री होते तरी पण बसताना शेजारीच होतो. त्यामुळे निश्चित एक आमचा जिव्हाळा वेगळा आहे. हे सुद्धा आज मला सकाळी त्यांचा कॉल आला आणि माझी मुंबईला MIDC मध्ये मीटिंग होती, त्यामुळे मला जाणं भाग होतं. मीटिंग करून मी थोडा उशिरा आलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वजण इथं सगळेच आदिवासी प्रमुख कार्यकर्ते. सागर साहेब आपण सांगितले वस्तुस्थिती युवकांनी अगोदर सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. माझ्या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघात हा प्रश्न फार कमी राहिलेला आहे, म्हणजे नाही जवळ मागेल ते द्यायची तयारी माझी असते मतदारसंघात. आदिवासींनी आमच्या सांगावं आम्ही ते करावं ही भूमिका आमची असते. त्यांनाच आम्ही सांगत असतो की तुम्ही फक्त एकदा सांगा. रस्ते तर माझ्या मतदारसंघातला एक अशा प्रकारचा रेकॉर्ड आहे का डांबरमुक्त रस्ते करतोय सगळे. अख्ख्या जवळजवळ 150 किलोमीटर लांब आणि 100 किलोमीटर रुंद असा मतदारसंघ आहे. पण कुठं जाल तिथं एक अवर्ग नगरपालिके 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे बदलापूरची, पण कानाकोपरा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. आमचं मुरबाड शहर सुद्धा तशाच प्रकारचं आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा सगळेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होते. पण त्याच्या उलट परिस्थिती शापूर भिवंडी ही आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला शापूरवर खऱ्या अर्थाने निर्णय मांडलेच असतील विषय, कारण ते सतत माझ्याबरोबर मांडतात आणि माझ्याकडून भांडून ते निधी घ्यायचा मग प्रयत्न करत असतात.
आणि प्रत्येक वेळेला देण्याचा प्रयत्न करतो शहापूर आणि मुरबाडमध्ये, कारण शेवटी या आदिवासींना सुद्धा त्यांची प्रगती झाली पाहिजे हा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करून आपल्या आदिवासी मंत्र्यांना आता एकदा शहापूरचा दौरा करायला लावू. मला ते जवळजवळ 70-80 गाव पाडे अजून रस्त्याला जोडलेले नाही. आणि सगळ्यात आता तुम्हाला आवडण्यासाठी फायद्याची गोष्ट आपली अशी आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांनी पाणंद रस्ते ही एक जी घोषणा केलेली आहे, प्रत्येक गावाला त्या रस्त्याचा फायदा करता येईल आपल्याला. त्या माध्यमातून आपण शहापूरची जेवढी गाव आहेत त्याचा एक आराखडा करायला सांगू आणि तातडीने शहापूर आणि भिवंडी मधल्या राहिलेल्या सगळ्या आदिवासी वस्त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत यासाठी आपण सगळ्यांनी एक चांगला निर्णय घेऊ. कारण शेवटी भारतीय जनता पार्टीचा विचारच अशा प्रकारचा आहे का शेवटच्या माणसाला न्याय मिळावा. या राज्याचे मुख्यमंत्री पाहिजे तो निधी देण्यासाठी आपल्याला तयार असतात. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी फार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. आदिम जमातीला कधीही कोणी विचारत नव्हता, पण पहिल्यांदा असा प्रकारचा निर्णय घेतला गेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आदिम जमातीचे सगळ्याच लोकांना घरकुलं देण्याचा एकदा निर्णय घेतला. आणि जवळजवळ आपल्या तालुक्यातले तर मतदारसंघामध्ये आदिम जमातीचं राहिलंच नाही घर, पण शहापूरमध्ये पण झाली, भिवंडीमध्ये झाली, अजूनही शहापूरमध्ये काही राहिले असतील तर त्याचे प्रस्ताव करावे. तुमच्याकडे सुद्धा शहापूरमध्ये आणि भिवंडीमध्ये जेवढी आदिवासी घरं असतील त्याचा आराखडा तयार करा. भारतीय जनता पार्टी याच विचारातून अशा प्रकारचे कार्यक्रम करत असते की तुमच्याकडून या काही गोष्टी याव्या. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण हे प्रस्ताव करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी आपल्या घ्यावी. भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून तुम्ही एक चांगल्या विचारातून जर हे नियोजन केलं तर मला वाटतंय आमच्या आदिवासीला पाहिजे त्या सुविधा देण्याचा जो प्रयत्न आपला आहे तो चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीकडून होईल, मुख्यमंत्र्यांच्याकडून होईल आणि आपले आदिवासी मंत्री सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करू शकतील. त्याच्यात कुठलीही अडचण नाही. शेवटी हा जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कुठेही लागत असेल त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रितपणे येत असतो. शहापूर तर तसं मी नेहमीच असतो, भिवंडीमध्ये पण असतोय, पण आपल्याला सगळ्यांना सुद्धा कुठं गरज असेल शहापूर तालुक्याला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण येण्याचा प्रयत्न करू. कारण शहापूरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मुरबाड तालुक्यामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्ही आणि आपण नेहमीच भेटत असतो आणि तुम्हाला कधी ना हा विषय नसतोय. आपल्या पदाधिकारी पण होऊन गेले, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे अधिकार आपण घेतले. आपल्याकडे आपण हा कधी विचार केला नाही ओबीसी, ओबीसी किंवा मागासवर्गीय कुठल्याही प्रकारच्या समाजाला न्याय द्यावा हीच भाजपची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सगळेच पदाधिकारी करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचमुळं आज आपल्याला एवढं मोठा मान मिळाला. पहिल्यांदा प्रदेशचे अध्यक्ष तुम्ही इकडे आमच्याकडे आले त्याबद्दल खरं म्हणजे मी मनापासून तुमचं अभिनंदन करेल आणि चांगल्या विचारातून करेल. साहेब सागर साहेब सांगायला हरकत नाही मला, या प्रत्येक गावात माझा एकतरी जावयाचा, जवळजवळ सगळ्याच गावांच्यात माझा एक दोन जावया असेल. मी आदिवासीच नाही, मतदारसंघातल्या विधवा महिला जी असेल तिच्या मुलीच्या लग्नाचं कन्यादान करतोय आणि जवळजवळ 5-5.5 हजार जावया माझे मतदारसंघात. त्यामुळे एवढं जावय तुम्हाला कोणाला कधीच मिळणार नाही. त्यामुळे एवढं मनापासून प्रेम करतात का त्या मुलींना एक आधार दिला जातो. पण लग्नाच्या टायमाला कन्यादान करताना आमचं मी कदाचित नसलो तर माझा कार्यकर्ता पण का नसतो. असा हा ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातला आपला मुरबाड तालुका, मुरबाड विधानसभा अशा ठिकाणी आपला आदिवासी मोर्चाचे पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष झाल्यावर आपण भेट आहोत. या मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये या विधानसभाचे लोकप्रिय आणि संपूर्ण समाज त्याच्यावर प्रेम करते असे मी सुद्धा माननीय आमदार साहेबांसोबत 2014-2019ला आम्ही सोबत होतो. असे लोकप्रिय आमदार माननीय किशनभाऊ कथोरेजी आणि आमच्या आदिवासी मोर्चाचे
प्रभारी करतो. आदिवासी समाजांचा सर्वात जास्त विकास करणारे विकास पुरुष म्हणून माननीय किसनजीचं आपले कठोरे साहेबांचं सुद्धा मी आदिवासी मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. कारण बरेच आमदार लोक आदिवासी मोर्चा बाबा येत नाही असे बऱ्याच ठिकाणी होतात, परंतु तुम्ही आमच्या प्रदेशाच्या आमच्या याच्यामध्ये आलात, गैर आदिवासी असून सुद्धा आदिवासी मोर्चाच्या मध्ये आलात, म्हणून प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून सर्व आदिवासी समाजाकडून मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आम्ही म्हणू शकतो पण तुम्हाला भेटू शकत नाही. आम्ही म्हणू शकतो पण तुम्हाला सर्टिफिकेट भेटू शकत नाही. काही हरकत नाही, भेटलं नाही तरी आदिवासीमध्ये तुम्ही दोघंही काम करा. आदिवासी समाजामध्ये हे सुद्धा गेल्या 25-30 वर्षापासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या सर्व ज्यांना अडीअडचणी असतात, दवाखान्याच्या असतात, ज्यांना हॉस्टेलमध्ये लागत नाही, असे आमचे योगेंद्र सागर साहेब सुद्धा मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात, असे इंदोरे सर सुद्धा करतात. असे आमच्या आदिवासी समाजावर प्रेम करणारे आमचे योगेंद्र सागर आदिवासी मोर्चाचे प्रभारी सुद्धा झाले, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आपण कमी वेळामध्ये आपण सर्व आपल्या आपल्या ठाणे असेल, आपल्या कल्याण, मुरबाड पूर्व पश्चिम, शहापूर पूर्व दक्षिण उत्तर, बदलापूरचे पूर्व पश्चिम, कल्याण ग्रामीण, भिवंडी आणि अशा पद्धतीचे आपण आपल्या मंडळाचे आपण या ठिकाणी आयोजन केले. माझ्या सर्व लोकांना विनंती आहे, आमचे सर्व सिनियर मोस्ट लोकांना विनंती आहे, आदिवासी समाज आता भारतीय जनता पार्टीच्या सोबत जोडण्यासाठी तयार आहे. आता आपल्याला जसा मुरबाडमध्ये पूर्व पश्चिम आहे त्या ठिकाणी संपूर्ण कमीत कमी 20 ते 25 लोकांना आपला आदिवासी मोर्चाची कार्यकारिणी तयार केली पाहिजे. शहापूर पूर्व, दक्षिण, उत्तर, शहापूरमध्ये 3 मंडळे आहेत. या 3ही मंडळाच्या आदिवासी समाजाच्या लोकांना आपण जर 25 ते 40 लोकांना आपण जोडलो तर एक मोठी कार्यकारिणी आपल्या या ठिकाणी. बदलापूर सुद्धा पूर्व पश्चिम असे आहे, याही ठिकाणी सुद्धा आदिवासी समाजाच्या लोकांना आपण जोडलं तर आपल्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी खूप आहे. कल्याण ग्रामीणमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच संख्या आहे, त्या ठिकाणी आपण जोडलं पाहिजे. भिवंडी सुद्धा 3 मंडळ आहे, भिवंडी सुद्धा आदिवासी समाजाची कार्यकारिणी, आदिवासी मोर्चाची कार्यकारिणी आपण निर्माण केल्या पाहिजे. तर एवढा मोठा कार्यकारिणी झाल्या, 1,500 लोक आमच्या भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाला जोडतील. आपण करणार ना सगळे? 1 महिन्यात करा. आता आमचे प्रभारी हे आहे, हे मुंबईलाच असतात, ते केव्हाही तुमच्याकडे, कारण किशनजीचे जवळचे मित्रच आहे. आणि म्हणून आदिवासी समाजाचा भारतीय जनता पार्टीचा विंग हा ठाणे शहर, ठाणे ग्रामीण असं मिळून 1,500 ते 2,000 लोकांची कार्यकारिणी झाली पाहिजे. करणार ना सगळ्या? भूतवाईचं सोडूनच द्या, आपला या सर्व कार्यकारिणी आपण केलं तर 1,500 लोक आदिवासी समाजातील जोडतील. भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चानंतर जोडल्यानंतर काय करणार? ज्यांना निवडणूक लढायची आहे, जिल्हा परिषद बघा, जिल्हा परिषद सुद्धा तुमच्यासाठी जिल्हा परिषद 3 आहे मुरबाडमध्ये. भारतीय जनता पार्टीच्या 3ही जिल्हा परिषद आमच्या भारतीय जनता पार्टीचे किशनजी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि म्हणून